डावखुरे हाताचा खेळाडू प्रशांतला मात्र संधी मिळतीये. हे मैदान प्रसादला संधी मिळते. प्रसाद फटका चांगला आहे. इथे स्लाइस झाला बॉल. सुदैवानं बचावले. अक्षरशः सुदैवानं बचावलेत. परंतु पहा खेळाडूंची तारांबळ क्रीडांगणावरती पाहिली आणि तदनंतर 2 धाबा पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलं या दोन्ही फलंदाजांना. याच 2 धाबा धावफलकाला देतील आकार. संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. यानंतरची लढत जी प्रेक्षकांच्या भेटीला येईल नेक्स्ट मॅच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने स्टिअर केला. बॉल गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू वेगानं सरसावला आणि तदनंतर एक सिंगल इथे अधोरेखित केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. सर्व कोकणवासीय इथे मात्र एकवटलेत. समृद्ध कोकण आणि सशक्त कोकण हे खरं तर आपली डेफिनेशन आहे. आणि निश्चितच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. सरळ बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ढकललाय. एक सिंगल आली आहे आणि याच सिंगलच्या बळावर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावर. 7 ऑन दी स्कोर कार्ड. 5 चेंडू इथे संपुष्टात आलेत. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. समोर आहे प्रसाद. डावखुऱ्या हाताचा घणाघाती फलंदाज आहे. इथे पहा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. पाठवलाय बॉलला सरळ मिड विकेटच्या बाहेर इनटू द फॅन्स. षटकार. कम ऑन डीजे. तेरा धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक ॲट द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावर. यानंतरची लढत पार्थ 11 अप्पा 11. चला अप्पा 11 संघाचा कर्णधार आणि पार्थ 11 संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता तेरा धावा पहिल्या षटकाच्या अंती इथे धावफलकावर जोडल्या गेल्यात. नवीन गोलंदाज फॉरेस्ट सिटी एंड कडून आलाय किंवा आपल्या मुख्य कक्षाच्या विरुद्ध एंड कडनं गोलंदाजी करतोय प्रीतम आलेत. थोडा स्पीडअप करा कारण अजून भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत आणि 4:15 वाजलेत. त्यामुळे कृपा करून तुमचं टाइम युटिलायझेशन फार महत्वाचं असणार आहे. वेळेचा सदुपयोग हे फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. गॅप मध्ये प्रॉपर कनेक्शन स्लॅश केलाय. बॉल सरळ चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. बाउंड्री लाईन इथे मात्र काबीज केली आहे चेंडून. 4 धावा कनेक्ट होतील धावफलकावर. चौकार. आणि याच चौकाराच्या सहाय्यानं दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच सुरुवात केली आहे चौकारानं. इथे संघाची धावसंख्या पोहोचली आहे 17 या आकड्यावर. सतरा धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करा. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 आहे. फटका इथे मात्र फसलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल इथून अधोरेखित केली जाईल आणि याच सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा.
आज थोडीशी उन्हाची दाहकता कमी आपल्याला जाणवली. कदाचित या क्रिकेट स्पर्धांकरता असणारी एक चांगली कंडिशन्स किंवा चांगली वातावरणाची परिस्थिती निश्चित रूपानं होती. अक्षरशः यष्टी वाकवली आहे, उद्ध्वस्त केली आहे. उजवी यष्टी इथे उडवली आहे. फलंदाज प्रसादला परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक 1 निघाला परतीच्या प्रवासाला. बॅट्समन आउट. यानंतर अप्पा 11 आणि त्या विपक्षामध्ये पार्थ 11 अशी लढत क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. पार्थ 11 आणि अप्पा 11 संघ, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. भरपूर बाहेर आहे यष्टांच्या, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. वाईट बॉलचा इशारा इथे आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचतीये 19 धावा. 19 ऑन स्कोर कार्ड. परकीय आक्रमणांपासून मी बऱ्याचदा म्हणतो की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात दिसणारे असंख्य तारे कधी जमिनीवर येताना आपण पाहिले नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु समुद्र कधी नदीच्या भेटीला आलेला आपण पाहिलेला नाहीये. हे खरं तर अविरत लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकानं. आणि इथे मात्र एक सिंगल आली सिलिमडॉन मधून. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. 20 रन्स 2-0 लॉस ऑफ 1. प्रसाद बाद झाले. खरं तर प्रसाद डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. त्याचं या क्रीडांगणावरती थांबणं फार गरजेचं होतं, परंतु उजवी यष्टी उखडली. गोलंदाजानं अचूक टप्प्यावर चेंडू साधला. प्रॉपर प्लंप पॅच लाईनच्या समोर आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पायचीची अपील आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. बॅट्समन आउट. 20 या धाव संख्येवर धक्का क्रमांक 2. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. आणि खऱ्या अर्थानं आज रविवारचा दिवस आहे, सुटीचा दिवस आहे. रविवार म्हटल्यानंतर क्रिकेट विश्वात खरं तर रविवारची मती फार आहे. क्रिकेटमध्ये अनेक सामने आपण पाहतो की ज्या दिवशी मेगा फायनल ग्रँड डे असतो. बरेच व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट स्पर्धा या तुम्हाला रविवारच्याच दिवशी पाहायला मिळतील. आणि नो डाऊट क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आवडीचा विषय. आणि त्याच क्रीडा विश्वातील एक मोठी स्पर्धा देवाचे गोठणे प्रीमियर लीग 2024चं हे पर्व पहिलं. सर्व कोकणवासियांची ही स्पर्धा. इथे मात्र गोलंदाज तयार. अपील होतीये. गोलंदाज प्रीतम थोडासा हवी ठरताना इथे दिसतोय. षटक क्रमांक 2. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. अजूनही 2 षटके इथे शिल्लक आहेत, शेष आहेत. चला स्पीडअप करा आणि स्प्लिटअप व्हा, कारण वेळ फार कमी आहे आता. विशेषतः किशोरदादा पाटील 11, मी त्या संघाला विनंती करेन की आता वेळ भरपूर कमी. येस, किशोरदादा जो संघ आहे त्या संघाला मनापासून विनंती आहे की कृपा करून आपण लवकरात लवकर पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 आपलं प्रगतीपथावर आणायचं आहे. आणि यानंतर अप्पा 11 आणि त्या विपक्षामध्ये खऱ्या अर्थानं पार्थ 11 ही लढत तुमच्या भेटीला येणार आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन तयारीत राहा. फर्स्ट सेशन नंतर टॉस होईल. किरण आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, कमी गतीने हाताळलेला, खोदून काढला अक्षरशः. फंबल देखील झालं. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. या दुसऱ्या धाव संख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 22-22. 22 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित 11 चेंडूंचं सेशन बाकी आहे आणि खऱ्या अर्थानं मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असावी. कॉन्क्रीट विकेट आहे, फ्लॅट विकेटवर फलंदाजांकरता मोठी परवरिश असते.
पुन्हा एकदा पहा स्लॉक स्वीप केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये झटापट घडली आहे फेक थोडीशी खराब बॅकअप थोडस कमकुवत आणि इथे पहा एकाच ट्रॅकवर आलेल्या या दोन गाड्या परंतु सुदैवानं बचावलेत योग्य वेळी योग्य कॉलिंग आणि इथे धावा कंप्लीट केल्यात फक्त एक सिंगलच्या सहाय्यानं 23 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात 23 तर एकंदरीत इथे संघाची टोटल पोहोचली आहे 23 मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी म्हणजे ते देखील ऐकायचं आहे बऱ्याच जणांना इथे फटका चांगला आहे ग्लान्स केलाय बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधल्या क्षेत्रातून या बॉलवर आल्या 4 आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर 27 धावा पार्थ 11 संघाचा कर्णधार चला आपण या नाणेफेक करण्याकरता यानंतरची नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला आहे एका बाजूला आप्पा 11 संघ खेळताना दिसेल एका बाजूला पार्थ 11 अत्यंत महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा गोलंदाज तयार पुन्हा एकदा पहा नशिबाची साथ आणि बॉल आला फाईन लेग मध्ये शेवटच्या टप्प्यात सुंदर क्षेत्ररक्षण कमालीचं प्रदर्शन केलंय इथे विशेषतः त्या खेळाडूनं जो खरं तर फार मोठं वर्तुळ पाकळीचं क्षेत्र त्यानं कंप्लीट केलं इथे धावा कंप्लीट केल्या त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 29 या आकड्यावर 29 रन्स ऑन स्कोर कार्ड गोलंदाज तयार लोअर फुल टॉस पाठवलाय लॉंग ऑन मध्ये अगदी चेंडू मैदानाला घरंगळत निघाला होता अप्पर एंडवर फेक तर केली आहे पहा मोठ्या खेळाडूचं लक्षण इथे जाणवलं व्यावसायिकता दाखवली क्रिकेट मधली आणि परतीचा प्रवास होतो इथून फलंदाज बाद मिस्टर कश्यप निघालेत परतीच्या प्रवासाला बॅट्समॅन आउट कम ऑन डीजे पार्थ 11 संघाला मनापासून विनंती केली जाते की हा तुम्हाला ऑफिशियली पुकार आहे आपण येऊन इथे टॉस करायचा आहे पार्थ 11 संघ तुमचे संघनायक इथे पाठवायचे एकंदरीत 30 या आकड्यावरती धावफलक आहे 5 चेंडूंचं सत्र संपलंय शेवटचा आणि अंतिम एक चेंडू शिल्लक आहे तिसरा षटक जे प्रगतीपथावर आहे आडवा बॅट नाही तर खडेकडे प्रहार केलाय आणि झडप घातली होती परंतु हातातनं चेंडू धरणीला दान केलाय निसटलाय त्यामुळे इथे धाव कनेक्ट होईल धाव फलकावरती 1 आणि एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 31 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात अजूनही 6 चेंडूंचं सत्र इथे शिल्लक आहे तुम्ही पहिलं मध्यांतरातला पूर्वार्ध पाहताय एका बाजूला संघर्ष सुरू आहे किशोरदादा या संघाचा आणि त्या विपक्षामध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या नावानं खेळणारा संघ इथे संघर्ष करतोय 31 धावा बरोबर धाव फलकावर चला टॉस आपण करतोय आप्पा 11 आणि पार्थ 11 संघ जास्त वेळ घेऊ नका लगेचच आपल्याला टॉस करून यानंतर त्या लढतीला सुरुवात करायचं आहे टॉस इथे केला जातोय नाणेफेक संपन्न केली जाते टॉस जिंकलाय आप्पा 11 लकी कॅप्टन आहे प्रत्येक टॉस त्याने जिंकलाय आतापर्यंत आणि इथे पहा केविलवाणा प्रकार थोडासा सिद्धिविनायक संघाच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागणार आहे धावचीतची संधी निर्माण झाली आणि विकेट बाद
धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 43 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता किशोरदादा या संघाला. यस कविता होणार, कारण आज मी उल्लेख केला की आजचा रविवारचा दिवस आहे, म्हणजे एकमेकांना चोरून भेटण्याचा दिवस. परंतु अनेक क्रिकेटर अक्षरशः खोटं बोलून क्रीडांगणावरती येत असतात. त्यामुळे मी, ती आणि क्रिकेट ही जी कविता आहे, खरं तर अनेक समालोचकांनी बसून बसून एक एक कडवं ते रचत गेले. ती कविता मी ऐकवतो तुमच्याकरता. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. नुसता मैदानात दिसलो तरी लागते मला छळायला. मला सांगते सांग कधी करू चॅटिंग. मला सांगते सांग कधी करू चॅटिंग. मी मात्र या विचारात असतो पहिली बॉलिंग करू की बॅटिंग. मला सांगते छान आहे भेटायला ती काळोखा खालची बिल्डिंग. मला म्हणते छान आहे भेटायला ती काळोखा खालची बिल्डिंग. मी मात्र या विचारात असतो या मॅचमध्ये कशी लावायची फिल्डिंग. मला सांगते, मला म्हणते ती माझ्या विचारात असताना उठताना बसताना घासताना भांडी. मी मात्र या विचारात असतो या मॅचमध्ये आमच्या विलासची कशी उडवायची दांडी. मला म्हणते आण काहीतरी मला म्हणते आण काहीतरी गाणे करून कविता करून. मी मात्र मैदानात असतो काहीतरी बहाणे करून. शेवटी वैतागून ती म्हणते अरे नुसतं क्रिकेट काय रे तुझं. कधी विचार केलास का ग माझा, कधी विचार केलास का रे माझा. मग मीही ठामपणे म्हणतो अगं वेडे तूच तर आयुष्य आहेस माझं, परंतु क्रिकेट श्वास आहे माझा. क्रिकेट श्वास आहे माझा. त्या सगळ्या क्रिकेट वीरांकरता समर्पित ज्यांनी तसं आयुष्य जगलं. सुंदर प्यारवाली स्टोरी जगत असता असता क्रिकेटला देखील तितकाच वेळ दिला आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट एक असा खेळ आहे की अनेक जण तलावपाली किंवा मरीन ड्राईव्ह किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी भेटायला जात असतील, परंतु क्रिकेटर्स एक असा भाग आहे की जो अक्षरशः काही करतो परंतु क्रीडांगणावरती तो उपस्थित असतो. ही फार मोठी गोष्ट आहे. स्वतःचं आयुष्य क्रिकेट करता समर्पित करणं इतकं सोपं नाही आहे आणि त्याकरता मेहनत असते. एखादा व्यावसायिक क्रिकेटर होणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे आमच्यासमोर उदाहरण आहे प्रथमेश ठाकरेचं कदाचित, की रात्रंदिवसाचा प्रवास, रात्रंदिवसाचं क्रिकेट, शरीराला न मिळणारी विश्रांती आणि अशाही परिस्थितीत कन्सिस्टंटली 7-8 महिने खेळणं खरं तर इट्स अ चॅलेंजिंग अँड टफ जॉब आणि ते करत आलेत. म्हणजे एक किस्सा मी जरूर सांगेन या बाबतीतला की ज्यावेळी आम्ही निश्चितच चला वळूयात आपण क्रीडांगणावरती. गोलंदाज देखील सज्ज आहेत. विजयाकरता 43 ची गरज आहे. 43 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. इथे मात्र होतीये सामन्याला सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. इथे विलास आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्यांना हाताळलाय. च्या मार्फत एक सिंगल रोटेट झाली आहे. त्या गुणलेखकाला काय काम सांगू नका. हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्याला फ्री ठेवा, कारण गुणलेखक इज द बॅकबोन ऑफ कॉमेंटेटर. जर कॉमेंटेटरचा बॅकबोन कोण असेल ना तर गुणलेखक आहे. इथे पहा चेंडू येऊन आदळला देह यष्टीवर आणि तदनंतर फ्लाइंग स्लिपचा जो खेळाडू होता, इथे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर आहे. 43 धावांची गरज आहे. जे टेक्निकल स्कोरर आहेत त्यांना 11 प्लेयरनं सपोर्ट द्या कृपा करून. एक विनंती आहे, 12 प्लेयरनं तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे त्यांना. गोलंदाज तयार. विलास स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल पाठवलाय सरळ स्टँड मध्ये.
मात्र पोहोचली 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. नवीन बॉलर प्रसाद आलेत गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीत मी तर म्हणेन की ज्यावेळी प्रसादनं स्टार्टअप दिलं, एक चांगला स्टार्ट त्यांनी दिला होता, परंतु त्यानंतर त्याला अपयश आला. आता गोलंदाजीतनं त्याला त्याचं अस्तित्व दाखवायचंय. क्षेत्ररक्षणात आता चेंजेस होतील, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे मात्र संपलंय. पहिल्या षटकामध्येच अक्षरशः गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवली गेली. 18 धावा, मोठी धावसंख्या इथे मात्र उभी केली आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. शॉट सिलेक्शन प्रॉपर, सरळ पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सरळ उडवलाय, बॉल चालला इनटू द स्टँड. ठोकला इथे आणखीन एक विस्फोटक स्ट्रोक. षटकार. आपण पाहिलं सूरज आणि त्याचा साथीदार प्रीतम, कमालीची फलंदाजी सुरू आहे. फटका चांगला आहे, आणखीन एक धमाका पाठवलाय सरळ. इथे पहा, अचंबित करणारा बॉल एक्झिक्यूट केला. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि एक सिंगल देखील आली आहे. नाही, कसं आहे, पाहुणे देखील येत आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं देखील आता गरजेचं आहे, कारण अंतिम टप्प्यात होत आपण. एक सिंगल गरजेची असणारे. जवळजवळ स्कोर टायटल स्कोर इज लेवल. एक धावसंख्येची गरज आहे. इथे पहा, आप बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणावरती निर्माण केली. एका धावेची गरज असताना काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वतःचा विकेट गमावलाय. बॅट्समन आउट. धावसंख्येची गरज आहे. हलक्या हातानं स्टिअर केला बॉल आणि इथे सामना जिंकलाय किशोर दादा या संघाने इथे सामना जिंकलाय.
11 आणि मराठा योद्धा या संघाला विनंती आहे, या सामन्याच्या मिडल सेशन मध्ये तुम्हाला टॉस करता